विरुद्ध माऊली कोकाटे असा मुकाबला सुरू झालेला आहे. जोगेश्वरी मातेच्या उत्सवानिमित्तानं यात्रेनिमित्तानं हवेली तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 1,75,000 रुपयाचा मुकाबला नजरेला नजर भिडलेली आहे. मनगटाला मनगट भिडलेला आहे आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. नंबर 2 ची कुस्ती आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. हो नंबर 1 चे पैलवान गाडीला हिटर द्या. नंबर 1 चे पैलवान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान निशांत कुमार पंजाब केसरी. ही कुस्ती श्री लहो विठोबा हरगुडे प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ उद्योग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आहे. आणि शेवटच्या कुस्तीला मानाची गदा दिनेश विजय हरगुडे, चिराग शेठ बाबळे, सिद्धांत तानाजी हरगुडे, अभिषेक आबा हरगुडे आणि छावा ग्रुप एसी कंपनी यांच्यातर्फे मानाची चांदीची गदा आहे. गेली 5 ते 7 वर्ष झाले या माऊली कोकाटेची महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमधली क्रेज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे. कुस्तीला आलेला हा प्रत्येक माणूस कुस्ती जाणतोय म्हणूनच इथं बसलेला आहे. प्रत्येक वर्षी प्रबळ दावेदारीमध्ये गेली 5 ते 7 वर्ष झालं माऊली कोकाटेचं नाव टॉप 5 मध्ये आहे. हो अनेक वेळा गदेने हुलकावून दिलेली आहे. पण अजूनही शर्यत संपलेली नाही. आज समोर गौरव कुमार आलेला आहे. हम भी कुछ कम नाही म्हणत. महाराष्ट्राचा माऊली कोकाटे भारी पडणार की मध्य प्रदेशचा गौरव कुमार भारी पडणार. माऊलीनं कब्जा घेतलेला आहे आणि माऊलीच्या हातामध्ये 1 नंबरचे पैलवान ओ ओ गाडीला ओ ओ हिटर ओ ओ ओ ओ गौरव कुमार निकल के जाने की कोशिश कर रहा है. 1 नंबरचे पैलवान चला पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान निशांत कुमार. कब्जा घेतला माऊली कोकाटे. शबाश माऊली. मानेवरती कोपर दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं माऊलीचं पारड जड आहे. माऊलीच्या बाजूने प्रेक्षकांचा चाहता वर्ग आहे. आणि जना जीवन गौरव पुरस्कार मिळाला असे प्रदीप भोसले सर पंचाच्या भूमिकेत आहे. ज्यांना धार असणारा पोरगा आहे माऊली. इंदापूर तालुक्यामध्ये सराटी गाव आहे. पुणे जिल्हा आहे. विद्येच्या माहेर घरातला पोरगा आहे. प्रमोद हरगुडे देशभर नाव सर, आहे. प्रमोद हरगुडे सर तुमच्यासारखे सगळे मान्यवर हे कुस्तीचा मैदान यशस्वी करण्यासाठी हे सर्वच मान्यवर 2 महिन्यापासून प्रयत्न करतात. तुमच्या सगळ्यांचा कौतुक आहे. आणि ज्याने कुस्त्या खट्ट आणि काटा जोडल्या या ठिकाणी अभिजित खटके हिंद केसरी महाराष्ट्र केसरी त्यांचा कौतुक आहे. घुटना 122 किलोचा घुटना मानेवरती बसलाय. हलगीवाले 122 किलो वजन आहे माऊलीचं. आणि गौरव कुमार म्हणूनच सोचतोय आपल्या मानव जर असा घोटना बसला दिवसात चालण्या लय अवघड आहे. त्यासाठी रोज तूप खावं लागतंय. इथं काय स्टिंग पिऊन पैलवान होत नाही. यासाठी रोज मस्तीचा खुराक खावा लागतोय. सफरचंदचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस, चक्कूचा ज्यूस, शिनात साप खावं लागतंय, काळीज खावं लागतंय, गर्दन खावं लागते, पाय खावं लागतात बोकडाचं. सोपाय काय ती बिर्याणी खावं लागते. 4 लिटरचा अर्धा लिटर करून दूध प्यावं लागतंय. गलासभर दूध आणि त्यात पेलाभर तूप प्यावं लागतंय. रिबडी म्हणतात त्याला. आणि ती रिबडी जर आपण पिलो तर सरांड्या सुरू झाल्या. हे सोपं नाही खुराक खाणं. जे पैलवान आहेत त्यांनाच माहिती आहे. माऊली कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. याच पुणे जिल्ह्यामध्ये आळंदीमध्ये दगडा मातीच्या भिंती चालवल्या, रेड्यामुखी वेद बोलावले. 1400 वर्ष जीवन जगलेला चांदेवाला जीवनाचा सार सांगितला ज्ञानेश्वर माऊलीनी. शबाश माऊली. अगदी गौरव कुमार
या मातीवरती 100 किलो 20 किलोचा बोजा सपाट झोपलेला आहे. हा बोजा उचलणं माऊलीलाच शक्य, आपल्याला सारख्याला शक्य नाही. आपणाला उचला जाय म्हणल्यावर खालनं जॉक लावावं लागल. हा माऊली आहे तो, माऊली लंबी रेस का घोडा आहे. माऊली गौरव कुमार शाबाश. उचल उचल धरधर वडवड म्हणणारे भरपूर आहेत. आपल्याला कोंबडी सापडत नाही लवकर. पैलवान पाडायचा आहे धरून. ओ 10 वर्ष घासावं लागतं तेव्हा कुस्तीचा श्री गणेश होतो. वाहेगुरु. रोज हौदामध्ये यमाचं तोंड बघावं लागतं आणि वरती यावं लागतं तेव्हा कुस्ती जमते. घुटना घुटना एवढा वेळ घुटना सोसणं सोपं नाही. गौरव न म्हणून सोसलाय. टाळ्या करा की गौरवसाठी. हो जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे, पाण्यात मासा झोप घेतो कैसा. सोपं नाही ते. आपण मानेखाली थोडी उसवशी घेतली उशी थोडा वेळ तर मान आपली काय होते तुम्हाला माहिती आहे. हा शबाश. हा भोसले घुटना. सर सतर्क पंच आहेत. 1,75,000 रुपयाचा धनादेश आहे. आणि पैलवान पृथ्वीराज वेलकम. पृथ्वीराज निशांत कुमार केली अंदर. 2,51,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. हा घुटना ठेवला माऊलीनं परत. बाबा 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 बाबा. त्याला गुडघ्यावर यावं लागेल त्यावेळा घुटना सक्सेस होतोय. हो असा घुटना सक्सेस होत नाही. एकतर मानाचा तिथं कळस. छोटा मेंदू असतो. एवढा वेळ घुटना भोसले सर ठेवल्यानं कदाचित तो भारताचाच पैलवान आहे आपल्या एमपीचा. भोसले सर ऍक्शन मोडला आलं पाहिजे. नसेल तर माऊलीला सांगा. एवढ्या लांबून आलेला आहे त्याला सोसायची ताकद आहे. पण त्याच डावावरती जम्मू काश्मीरमध्ये 2 तास कुस्ती चालली मागील 4 महिन्यापूर्वी. आणि कुस्तीत गावाने निर्णय घेतला काही झालं तर कुस्ती सोडवायची नाही. शेवटी 2 100 किलोचे पैलवान एकमेकाच्या विरोधात भेटले. 2 तासानंतर असाच पैलवान एक पटाला शिरला. तिथं पटाला शिरल्या क्षणी त्याचा जीव गेला. हे सोपं नाही हो. माणूस आहे शेवटी. ते काय रोबोट आहे काय. त्यामुळं भोसले सरांनी आणि माऊलीनं ऐकलं आणि भोसले सरांनी आज्ञा केली. माऊलीनं आज्ञेचं पालन केलं आणि गौरवच्या समोरासमोर कुस्तीला सुरुवात केली. टाळ्या वाजवा सर्वांनी. ही सहानुभूती फक्त भारत देशात मिळते आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये. शबाश. आता माऊलीची तयारी जोरदार आहे. काय करणार. आणि परत एकदा माऊलीनं गौरवचा कब्जा घेतलाय. परत अजून त्याच डावाकडे माऊली गेलेला आहे आणि परत स्वारी भरलेली आहे. गौरव पराजय मानाला तयार नाही. मोडीन पण वाकणार नाही म्हणतोय. हो शबाश शबाश. पुन्हा हो, हो, थक्का हो, गिस्सा हो, मारण्याचा हो, प्रयत्न हो. माऊलीचा. परत घोटना. आता मात्र या स्थितीला घोटना सक्सेस लवकर होतो. हो कुस्ती क्षेत्रामध्ये जे अभ्यासक आहेत त्यांना या क्षणी घोटना उचलण्याची संधी जास्तीत जास्त पैलवानला असते. हो आणि भोसले सर शबाश. जरा अंतर ठेवून तुम्ही उभा राहा. तुमची काळजी मला वाटायला लागली. शबाश. परत घुटना. शेवटच्या कुस्तीच्या आधी हा बोला. या ठिकाणी आपण समालोचक मंडळी आमचं केसननला मान देऊन आपण उपस्थित झालात. आपला या ठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीने केसनन ग्रामस्थांच्या वतीने पंच मंडळी आणि समालोचक दोघंही आपल्याला आपण दोनही मान्यवर या ठिकाणी आमच्या विनंतीचा मान ठेवून आलात. आपला या ठिकाणी यानंतर सन्मान होईल आणि त्यानंतर शेवटची कुस्ती होईल. परत तीच स्थिती आहे. हो आणि त्या स्थितीमध्ये परत पंचाला खालील पैलवानची सहानुभूती वाटली. परत गौरवला उठवून कुस्ती करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. पैलवान बार बार आपको खड़ा करके कुश्ती लगा दी जाती है लेकिन इतने भी
बार आप नीचे नहीं जाने का, आगे से कुश्ती करने का। बहुत अच्छे रेसलर है, माउली के खिलाफ जो लड़ता है वो हिंदुस्तान का बढ़िया पहलवान रहता है। ऐसी कुश्ती करो, लोगों के ध्यान में रहेगी, ऐसी कुश्ती लड़ो। हो ये तो माऊली बार बार अब नहीं कब्जा छुटेगा घेतोय आणि अब नहीं आणि- छुटेगा आणि ओ ओ पृथ्वीराज मोहोळ पैलवान या की हो, लोकांना कपडे काढून बघू द्या की जरा, वॉर्मिंग अप करा आतमध्ये येऊन। एक खालचा पैलवान गौरव जो आहे का, हो बोला हे 132 किलो आमच्याकडे असा एक सुका पाटील होता। सुका पाटील हा 35 भाकरी खायचा एकाच आणि- वेळेला, आणि हा. 1000 कडब्याच्या पेंड्या बांधायचा आणि बांध भरून हाकायचा, आबा बडा राखीस। असा सुका पाटील असे मोठ्या तब्येतीची माणसं होती 1965च्या दशकात। हो हे असल्या तब्येतीची माणसं नाही ती हो आता। हन शाबास शाबास हन गड 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 हन बल 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 वाह शाबास 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 या पाठीमागच्या समोरवाल्याची कुस्ती लावा जरा त्या- हो गौरवजी सर कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, दोनों एक साथ कमाओ, अपने घर का नाम रोशन करो। गौरव पृथ्वीराज मोहोळ चला पैलवान निशांत कुमार मैदानात या निशांत कुमार चले चौधरी साहब प्रवीण जी प्रवीण चौधरी जळगाव ओ ओ गौरवला वाटतंय रोहित पटेलची कुस्ती कोणी बघितली का हो? अनेकांनी रोहित पटेलची कुस्ती बघितली। रोहित पटेल कधी खडाखडी समोरासमोर कुस्ती करतच नव्हते, खाली जाणे आणि खालून वर्षाचा करेक्ट कार्यक्रम करणे। मग त्यामध्ये राजू तोमर, पैलवान परमिंदर चिमा, परमिंदर दुमछडी यांच्यानंतर महाराष्ट्राचा एखादा पैलवान ऑलिम्पिकचं ओपन गटाचं नेतृत्व करेल असं वाटलं होतं अभिदादा, आणि ते तुमच्यामध्ये बघायला मिळत होतं आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला। इंटरनॅशनल ओपन गटामध्ये होण्याचा भीम पराक्रम तुम्ही केला। सुपर हेवी गटामध्ये राजू तोमर इंडियातर्फे ऑलिम्पिकला अनेक वेळा गेले भरत सर, अनेक वेळा। अशा मोठ्या पैलवानची प्रेरणा घेऊनच तुमचा लाडका पट्टा इंटरनॅशनल झाला। दोनदा उपमहाराष्ट्र केसरी, एकदा हिंद केसरी, एकदा उपहिंद केसरी, एकदा महाराष्ट्र केसरी। एवढा सक्सेसफुल पैलवान पुण्यामध्ये होणं हे या जिल्ह्याचं वैभव इथं बसलेला अभिजित कटके पैलवान या जिल्ह्यामध्ये कुस्ती करा पृथ्वीराज मोहोळ चला घोटना आणि घोटना माऊली डावलते, कोकाटे. माऊली कोकाटे विजय झालेला आहे जवळजवळ 25 मिनिट कुस्ती चालली हो. आणि त्यामध्ये माऊली कोकाटेनं आपला दबदबा आबादी ठेवलेला आहे। विजयी झालेल्या माऊली कोकाट्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय।